छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात आर्थिक परिस्थिती बेताची असणारे रुग्ण येतात, पण स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं या रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्यांना कसं नाडलं जातंय हे उघडकीला आणलं. रुग्णालयातील प्रसूती विभागाबाहेर थांबून या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी खासगी लॅब चालकांना बोलवून रुग्णांची कशी आर्थिक लूट केली जाते हे उघडकीला आणल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी CPRमधील डॉक्टरांसह संबंधित घटकांची कडक शब्दात कान उघाडणी केली. खासगी लॅबचे एजंट CPRमध्ये येण्याचं धाडस कसे करतात अशी विचारणा करत तुमच्या कार्यपद्धतीमुळे माणसं रस्त्यावर मरतील, आम्ही मूर्ख आहे का अशा शब्दात आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी CPRमधील डॉक्टर, अधिकारी आणि विभाग प्रमुखांची खरडपट्टी काढली. त्यांनी यावेळी या प्रकाराबद्दल अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांनी मनोविकारशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पवन खोत यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे, औषध वैद्यकशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विद्या पाटील, शरीर विकृतीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मदने यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांनी या समितीला 7 दिवसांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिलाय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी ही समिती केवळ कागदावरच राहू नये आणि पुन्हा CPRमध्ये रुग्णांची लूट होऊ नये यासाठी पाठपुरावा करत राहणार असल्याचं सांगितलंय. CPRमध्ये स्वतःची खाजगी लॅब असताना देखील काही डॉक्टरांनी आपलं पोटपाणी चालवण्यासाठी इथल्या रुग्णांना खाजगी लॅबमध्ये पाठवण्याचा जो उद्योग चालू केलेला तो आता इथनं पुढे आम्ही चालू देणार नाही. याबाबत चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन झालेली आहे. ही चौकशी समिती फक्त कागदावर काम न करता प्रत्यक्षात या समितीचं काम व्हावं आणि जे दोषी डॉक्टर असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटपात CPRमधील डॉक्टरांच्या सहभागाचा गंभीर आरोप होत असतानाच आता डॉक्टर आणि खासगी लॅबचं साटलोटं उघडकीला आल्यानं CPR खरंच गरिबांच्या आधारासाठी आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री असताना घडत असलेल्या या प्रकारांबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.